नमस्कार. चांगुलपणाची रुजवात. मला अवतीभोवती बघताना अनेक वेळेला असं वाटतं की माणसं आपला चांगुलपणा हरवत चालली आहेत का? माणसांच्या चेहऱ्यावरती एक वखवक दिसतेय का? माणसांच्या चेहऱ्यावरती एक अपूर्णता, एक हरलेपण, एक चिंतेचं असणारं वलय हे मला सतत खुणावतंय. आणि मग मला असं वाटतं की ह्या चांगुलपणाची रुजवात करावी लागते का? का हा चांगुलपणा उपजतच असतो? तो उपजत येतो का ह्याची खरोखरच आपल्याला निगराणी करावी लागते? आता काही जण म्हणतील की असं काय निगराणी करून कोणी चांगलं होतं का? माणूस एकतर चांगला असतो किंवा माणूस चांगला नसतो. पण मला असं वाटतं कधी कधी की चांगुलपणाची ओळख करून द्यावी लागते. आत्ताच टी व्ही बघता बघता एक जाहिरात बघत होते. त्या जाहिरातीमध्ये त्यांनी असं दाखवलंय की यू आर ब्युटिफुल असं एक वाक्य आहे. आणि दरवेळेला रस्त्यामध्ये असणारा तो वॉचमन ते एक रॅपर उचलतो, तो पाटली उचलतो आणि वरनं तो एक छोटा मुलगा त्याला म्हणतो की अंकल यू लुक ब्युटिफुल. एक खूप जड पिशव्या घेऊन येणाऱ्या एका बाईला एक दुसरी आजी मदत करते आणि ती खरं म्हणजे ती आजी आहे पण तरी पण त्या मुलीला मदत करते. आणि मग परत तो म्हणते ते छोटं बाळ म्हणतं ग्रँडमा यू लुक ब्युटिफुल. मग हे ब्युटिफुल असणं आणि दिसणं हे कसं काय ठरलं जातं? मला असं वाटतं की हे असणं, वागणं, दिसणं हे सगळं एकमेकांशी जोडलेलं असतं. तुम्ही वागता कसं, तुम्ही बोलता कसं, तुमच्या मनामध्ये काय भाव आहे आणि तुम्ही काय कृती करता ह्याचं एकमेकांशी असणारं नातं तुमचं चांगुलपणा ठरवतो. तुमचं सौंदर्य त्यामधून प्रतीत होतं. म्हणजे मला खरंच असं वाटतं की घामाने थपथपलेला एखादा खेळाडू किती सुंदर दिसतो हे तेच त्या वेळेला त्याच्या त्या मिळवलेल्या त्या दमसासावरती असणाऱ्या मेहनतीचं दिसतं. एखादा असणारा मजूर जेव्हा दोन घटका शेजारी बसतो तेव्हा घामाच्या धारा वाहतायत तरी पण ती भाकरी खातानाचं त्याच्या चेहऱ्यावरचं असणारं समाधान हे आंतरिक समाधान असतं की कष्ट केलेत आणि आता दोन घास शांततेने खाऊ. एखाद्या लहान मुलाचा निरागस प्रश्न आणि त्याची असणारी त्याच्या डोळ्यातली उत्सुकता ही मला असं वाटतं की ही मूलभूत आहे, ही अंगभूत आहे. पण मग हे सगळं असणारं अंगभूत चांगुलपण हे आम्हाला कार्व करावं लागतं का? हे आम्हाला तासून काढावं लागतं का? तर मला असं वाटतं की हो, तासावं लागतं. आणि म्हणूनच स्वतःला विसरणं, दुसऱ्यावरती विसावणं या मार्गाने आपण पुढे जाऊया. आपण सगळ्या सज्जनपणाची एक मोठ बांधूया आणि या चांगुलपणाची रुजवात आपल्या घरापासून सुरू करू आणि समाजापर्यंत, आपल्या देशापर्यंत त्याची निर्मिती करू. धन्यवाद. नमस्कार. मी अरुणा ढेरे. गेली 40-50 वर्ष साहित्याशी संबंधित लिहित आले आहे, वाचत आले आहे, माणसांना भेटत आले आहे. आणि आज चांगुलपणाची रुजवण या विषयावर बोलताना मला गेल्या 40-50 वर्षांमधला माणसांशी जुळलेला माझा स्नेहबंध हा आठवतो आहे. असं वाटतंय की आपण जे लिहित आलो त्या सगळ्या मागे कित्येक माणसांचं, वाचकांचं प्रेम आहे. त्यांना आवडतं आहे म्हणून त्यांनी आपल्याला आवर्जून ज्या प्रकारे दाद दिलेली आहे ती दाद आहे ज्याच्या आधाराने आपण पुढे चाललो आहोत, लिहित आलो आहोत. खरं सांगायचं तर सगळंच साहित्य हे मला म्हणजे चांगलं साहित्य ज्याला आपण म्हणतो, श्रेष्ठ साहित्य ज्याला आपण म्हणतो, ते चांगुलपणाची रुजवण करणारं साहित्यच आहे असं मला वाटतं. ज्या मूल्यांना साहित्य पुढे आणतं, जी मानवी जीवनातली मूल्य साहित्याला महत्त्वाची वाटतात, ती मूल्य ही नेहमीच माणसाला माणूस म्हणून अधिक चांगलं होण्यासाठी घडवणारी मूल्य आहेत. प्रत्येक संस्कृतीमध्ये अशा प्रकारची मूल्यांची परंपरा निर्माण झालेली आहे. अगदी मला आठवतं आहे लहानपणची एक शालेय पातळीवर आपण ज्या वेळेला आपले धडे वाचतो आणि गोष्टी ऐकतो त्यातली आपण लहानपणी ऐकलेली गोष्ट, साधी लाकूड तोड्याची गोष्ट.
मला माहीत नाही किती जणांना ती लक्षात असेल किंवा किती जणांच्या वाचनात किंवा ऐकण्यात आलेली असेल. आजच्या नव्या पिढीला तर मला ती पुन्हा सांगावीशी वाटते, अगदी लहान 3री-4थीतल्या मुलांसाठी असली तरी. एक लाकूडतोड्या, त्याचा एक लहानसा मुलगा आणि हे जंगलात राहणारे माणसं, राहणारे लोक. आणि हा लाकूडतोड्या रोज लाकडं तोडायचा आणि गावात नेऊन विकायचा. एकदा लाकूड तोडता तोडता त्याच्या हातातली कुऱ्हाड ही जवळच्या तळ्यामध्ये पडते आणि ती कुऱ्हाड त्याला काही सापडत नाही सहजपणाने. तो कासावीस होतो, कारण त्याचं आयुष्यच त्या सगळ्या कुऱ्हाडीवर अवलंबून असतं, जिच्या आधाराने तो लाकडं तोडणार असतो आणि त्याची उपजीविका चालणार असते. म्हणून मग तो देवीची शेवटी प्रार्थना करतो की मला माझी कुऱ्हाड परत हवी आहे. त्या कष्टाळू लाकूड तोड्यासाठी म्हणून त्याची देवी ज्या श्रद्धेने त्यांनी हाक मारलेली असते त्या श्रद्धेला पावते आणि वर येते आणि तिच्या हातात एक अतिशय लखलखीत सुंदर कुऱ्हाड असते. म्हणते, ही घे तुझी कुऱ्हाड. तो असं म्हणतो, ही तर सोन्याची आहे, ही नाही माझी कुऱ्हाड. हो का, असं म्हणून देवी परत पाण्याखाली हात घालते आणि दुसरी कुऱ्हाड काढते. म्हणते, हां, ही तुझी असेल. तो म्हणतो, नाही, हिची मूठ चांदीची आहे, माझी कुऱ्हाड तर अगदी साधी होती, ही नाही माझी कुऱ्हाड. मग देवी तिसरी कुऱ्हाड काढते, जी त्याची लाकडाची जुनी. तो म्हणतो, हां, हीच माझी कुऱ्हाड. मी तुझे किती आभार मानू, तू कृपा केलीस आणि माझी कुऱ्हाड मला परत मिळाली. देवी हसते आणि म्हणते की तुझा प्रामाणिकपणा आणि भलेपणा हा असा आहे की जिच्यासाठी या उरलेल्या दोन्ही कुऱ्हाडी मी तुला बक्षीस देते. लहानपणी ही गोष्ट वाचली तेव्हा खरं बोलणं, आपल्या स्वतःच्यामध्ये अंतर्भूत असलेल्या चांगुलपणावर विश्वास ठेवणं आणि तेवढंच आपल्याला हवं आहे असं म्हणणं, या सगळ्याचा ठसा मनावरती खूप उमटला होता. आज असं वाटतं की आपण जसजसे मोठे होत जातो तसतशा काही गोष्टी, काही गाणी, काही साहित्यातल्या वेचक कृती या आपल्यासाठी पुन्हा मोठ्या होत जातात. म्हणजे असं की आपण अनुभवाने वाढत जातो, आपण चांगलं वाचतो, चांगलं ऐकतो, आपण चांगलं समृद्धपणाने जगायला शिकतो. त्यावेळेला त्याच गोष्टी, त्याच कथा, तीच गाणी ही आपल्यासाठी नवीन होऊन येतात आणि आपल्याला नवीन दृष्टीने पाहायला शिकवतात. त्याचा अर्थ आपल्याला नव्या दृष्टीने जाणता येतो. आज चांगुलपणा म्हणजे काय याचा एक धडा मला त्या लाकूडतोड्याने दिला असं मला वाटतं. की जे आपलं आहे ते आपलं आहे असं म्हणणं आणि सत्याची कास धरणं, कितीही प्रलोभनं समोर आली तरी त्याला नाही म्हणणं, हे घडलं आणि म्हणून त्याला त्याचं बक्षीस मिळालं. कथेत आणि कवितेत चांगुलपणाची बक्षिसं मिळालेली आहेत लोकांना. तशी बक्षिसं खरं म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला नेहमी मिळतात असं नाही. आणि तरीसुद्धा चांगुलपणावरची श्रद्धा आपली ढळू देता कामा नये असं सांगणारी जगात कितीतरी माणसं होऊन गेली आहेत, ज्यांची चरित्र आपण वाचतो, ज्यांच्या निरनिराळे आयुष्यातले प्रसंग ऐकतो आणि असं वाटतं की या माणसांनी कितीतरी सोसलं आहे आणि तरी आपला चांगुलपणा त्यांनी ढळू दिलेला नाही. म्हणजे सगळ्या जगाने अपमान केल्यानंतर, कोणतीही चूक किंवा अपराध नसताना आपल्या आईवडिलांना देहांताची शिक्षा मिळाली आणि तरी देखील भिक्षा मागून जगताना झालेला अपमान एखाद्या वेळेला सहन न होता ज्ञानेश्वरांनी ताटी लावून घेतली, झोपडीचं कवाड लावून घेतलं आणि एकदा हा ज्ञानियांचा राजा ज्याला आपण म्हणतो तो कासावीस झाला, दुखावला आणि आतमध्ये जाऊन बसला. तेव्हा त्यांच्या धाकट्या बहिणींनी त्यांना समजावलं होतं की अरे, आपलेच दात असतात, त्यांनी दातांनी जीभ चावली गेली म्हणून काय आपण दात पाडून टाकत नाही. संत ज्यांनी व्हायचं आहे त्यांनी जगाची बोलणी सोसावीच लागतात. हा चांगुलपणा आहे असं वाटतं. हे संत जर आपल्या आपल्या आनंदासाठी त्यांनी मी निवडलेल्या मार्गांवर साक्षात्कारी तर होतेच,
ते त्याच निजानंदात मग्न राहिले असते तर त्यांना कोणी दोष दिला नसता. पण ते तुमच्या आमच्यासाठी परत आले आणि सांगत राहिले की चांगला माणूस होणं म्हणजे काय. सबंध संत साहित्य हे आपल्या लक्षात येईल की हे साहित्य म्हणजे माणसांनी चांगुलपणाने भलेपणाने वागण्यासाठी चारित्र्याचे काय आदर्श असू शकतात हे अतिशय साध्या सोप्या सुंदर शब्दात सांगितलेलं साहित्य आहे. आणि म्हणून कागदावरती न येता खरं म्हणजे लोकगंगेनी तुकारामांचे अभंग तारले असं आपण म्हणतो. ती वही इंद्रायणीत बुडावली दुष्टांनी, पण त्यांचे अभंग माणसांच्या ओठावर राहिले, लोकगंगेनी ते तारले. याचं कारण सगळं संत साहित्य हे माणसांच्या मनीमुखी राहिलं आणि तेच जणू जीवनाचं तत्त्वज्ञान बनलं. पण हे तत्त्वज्ञान म्हणजे काय आहे? कुठलाही विद्वज्जड किंवा पांडित्यपूर्ण असं तत्त्वज्ञान नाही आहे हे. हे रोजच्या व्यवहारामध्ये माणसांनी भलेपणाने चांगलेपणाने कसं वागावं याची शिकवण देणार आहे, याची रुजवण करणार आहे. आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की अशा प्रकारचं साहित्य हे आपल्या मागे उभं आहे. आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेलं हे खूप मोठं देणं आहे की ज्याच्यामधून अगदी गीतेपासून सांगितलेलं तत्त्वज्ञान, खरं सांगायचं तर त्याही आधीपासून वसुधैव कुटुंबकम हे आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे. आज जागतिकीकरणाच्या भाषेत आपण म्हणतो की सगळं जग हे एक मोठं खेडं झालेलं आहे, एकच कुटुंब झालेलं आहे. विश्वात्मक भाव हा आज जगामध्ये बाजारपेठेच्या राजकारणातून आपल्याला कळतो आहे. पण त्याही आधी कित्येक वर्ष प्रार्थना करताना हजारो वर्षांपूर्वी या भारतीय भूमीवर प्रार्थना केली गेली. ती अशी केली गेली की सगळ्यांना सुख लाभू दे. हे सगळं जग, सगळी पृथ्वी, सगळी वसुधा ही एक कुटुंब आहे आणि कुटुंबाला आनंदाने नांदता यावं म्हणून सगळ्या जगासाठी सुख हे इथे मागितलेलं आहे. आपण एकत्र चालूया, आपण एकत्र बोलूया, आपली कृती एक असो, आपलं अन्न एक असो, आपण एकत्र जेवूया. संगच्छध्वम संवदध्वम हे आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे. आणि हे मनापासून ज्या वेळेला हजारो वर्षांमध्ये माणसांनी आपलंसं केलेलं आहे तेव्हा ते पिढ्यानपिढ्या चालत आज आपल्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे. एका बाजूला ही एक मोठी भारतीय संस्कृती आणि दुसऱ्या बाजूला अनेक छोट्या 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 प्रदेशांमधून वाहणाऱ्या लोकपरंपरा. यांच्यामधून तरी काय आहे? लोकांनी निर्माण केलेल्या या सांस्कृतिक परंपरा आहेत आपल्या. आणि त्या परंपराही आपल्याला हेच शिकवणाऱ्या आहेत की माणूस म्हणून चांगलं वागायला शिका, माणूस म्हणून चांगलं जगायला शिका. आणि यामध्ये तुमच्या स्वार्थाचा परीघ मोठा करणं, आपल्यापुरताच तो न ठेवता तो विस्तारत विस्तारत जगा एवढा मोठा होणं, स्वार्थाचा परीघ असं मी म्हणते. स्व अर्थ केवळ माझ्यापुरता नाही, माझ्या स्वमध्ये सगळं जग सामावलेलं आहे. आणि म्हणून आपल्याकडे साधं जेवायला बसायच्या आधी आपण किडामुंग्यांसाठी घास ठेवतो, आपण आपल्या प्राण्यापाखरांसाठी घास ठेवतो. आपल्या सगळ्या सृष्टीचा एक घटक आहोत आपण, असं म्हणून माणसाने जगणं हेही या चांगुलपणाच्या शिकवणीतच येतं. आज प्रदूषणाचे इतके भयंकर परिणाम आपण सगळेजण भोगतो आहोत. पण खरं सांगायचं तर या सृष्टीला स्वतःच्या जगण्यामध्ये सामावून घेत आपण त्या सगळ्यांच्या बरोबर जगतो आहोत असं मानणं म्हणजे खरं चांगुलपणाचा विस्तार आहे असं मला वाटतं. की आपण झाडापेडांची पूजा करतो, त्यांना घेऊन आपले सण उत्सव ऋतू हे सगळे साजरे करतो. या सगळ्यामधून आपण आपल्याकडे कष्ट करणाऱ्या गाईगुरांच्यासाठी वेगळे सण साजरे करतो, त्यांना आपल्यातला घास भरवतो. हे सगळं जे आहे हे सगळं आपल्या भवतालावर प्रेम करण्यामधून निर्माण होतं. आणि ही रुजवण अगदी लहानपणापासून मुलांमध्ये, येणाऱ्या नव्या पिढ्यांमध्ये शेकडो वर्ष पिढ्यानपिढ्या जुनी माणसं करत आलेली आहेत. आधीच्या पिढीने जे सांभाळलं ते पुढच्या पिढ्यांना सांगत आलेली आहेत. म्हणजे अगदी लहानपणापासून ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचं तर पडिले वळण इंद्रिया सकळ, सगळ्या इंद्रियांना त्याचं वळण पडलं पाहिजे असं म्हणून मुलांना सांगितलं गेलं आहे की अरे कोणी काम सांगितलं तर नाही म्हणू नये, चटकन हो म्हणावं, दुसऱ्याला मदत करावी, सहज पुढे जावं,
कोणतंही काम सांगा त्याची तयारी ठेवावी. जोखमीच्या गोष्टी कोणीही हातात दिल्या तर त्याचा भरवसा आणि विश्वास हा तोडता कामा नये असं आपल्याला वाटतं. आपल्या शेजाऱ्यांशी चांगुलपणाने वागण्याचे धडे आपल्याला फार लहानपणापासून मिळतात. कारण आपला एक विस्तारित परिवार आहे असं वाटावं इतक्या स्नेहाने माणसांना एकत्र बांधणं ही गरज आहे काळाची, हे आज आपण म्हणतो. याचं कारण की कुटुंब एकत्र होती ती आता मोडली आणि अगदी एकल अशा प्रकारचं एक कुटुंब झालेलं आहे. एकटी माणसं घर करून राहत आहेत, निरनिराळ्या कारणांनी राहत आहेत आणि मग अशा वेळेला प्रेमाचे आणि मदतीचे हात हे माणसाला खूप गरजेचे वाटत आहेत. ते प्रेमाचे बंध जुळवणं आणि आपण ज्या भूतमात्रांवरच्या प्रेमाच्या गोष्टी करतो त्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वेगळ्या तऱ्हेने आणणं हे आज ह्या सगळ्याची आज गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे जे तत्त्वज्ञान कागदामध्ये होतं ते तत्त्वज्ञान प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आणलं संतांनी आणि एकूणच आपल्या सगळ्याच महापुरुषांनी. ते हळूहळू माणसांनी आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये अंगीकारणं ही आजची पण फार मोठी काळाची गरज आहे असं मला वाटतं. साधेपणा, सरळपणा, आज प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे जगामध्ये आणि यशस्वी होण्यासाठी सगळेजण धडपडत आहेत. पण मला अटलजींची एक फार सुंदर कविता आठवते की आज सगळ्या बाजूंनी सृजनाचे एक गजबज निर्माण होत असताना आणि माणसं नाना प्रकारे नाना क्षेत्रांमध्ये यशाचे खूप मोठे टप्पे गाठत असताना, प्रगतीची झेप खूप उंच जात असताना आणि मानवी प्रतिभेचे, मानवी बुद्धीचे नाना प्रकारचे उत्तुंग आविष्कार होत असताना तुम्ही वसुधेचं कल्याण विसरता कामा नये. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले. स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण ना भूले. अटलजींचे हे शब्द सगळ्या भारतीय तत्त्वज्ञानाचं सार सांगणार आहेत असं मला वाटतं. की आज तुम्ही निरनिराळ्या प्रकारची निर्मिती करण्यामध्ये गुंतलेले आहात, कोणत्याही क्षेत्रात असा. मग ते तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असा, विज्ञानाच्या असा, कला साधना करत असा, साहित्य निर्माण करत असा किंवा रोजच्या जगण्यामधल्या निरनिराळ्या वस्तू, निरनिराळ्या गोष्टी करण्यामध्ये गुंतलेले असा. पण या सगळ्या निर्मितीमध्ये चरित्र निर्माण ही गोष्ट विसरता कामा नये आणि चांगुलपणाचा संबंध या चरित्र निर्माणाशी येतो असं मला वाटतं. माणसाचं चरित्र कशा प्रकारे घडलं पाहिजे हे जर माणसाला उमगलं नाही तर मग या सगळ्या प्रगतीचा उपयोग माणूस कुठल्या दिशेने करणार आहे याचा विचार आपल्याला पुन्हा एकदा करावा लागेल. स्वार्थ साधना यासाठी जर तुम्ही तुमच्या निर्मितीचा उपयोग करणार असाल केवळ स्वार्थ साधनेसाठी, तर मग वसुधेचं कल्याण कोण बघणार आहे. तेव्हा एका बाजूला जगाचा एक होण्याची भाषा बोलायची आणि दुसऱ्या बाजूला आपण फक्त आपल्या स्वार्थाचा परीघ स्वतःपुरता करत राहायचा. ह्या अशा काळामध्ये आपण चांगुलपणाची रुजवण करणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि सर्वात आवश्यक गोष्ट आहे असंही मला वाटतं. इतरांविषयीची सहानुभूती, इतरांविषयीची आस्था केवळ कुटुंबातच नव्हे तर सार्वजनिक सुसंस्कृतता ही एक खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे कुटुंबामध्ये वावरणाऱ्या मुलाला आपण उद्धटपणा नको, आपण मोठ्यांचा आदर करावा या प्रकारची शिकवण देत आलो किंवा म्हणत आलो की अनुभवाने माणूस जे सांगतो ते तुम्ही ऐकलं पाहिजे आणि स्वातंत्र्य हे तुम्हाला उपभोगायचं आहे तसं इतरांनाही उपभोगायचं आहे याची जाणीव ठेवली तर मग स्वतःच्या स्वातंत्र्यावर आपोआपच मर्यादा येतात याचीही जाणीव होत राहते. हे कुटुंबामध्ये आपण जसं शिकवतो मुलांना तसं मला असं वाटतं की सार्वजनिक सुसंस्कृततेचा भागही याच चांगुलपणाच्या रुजवणीमध्ये येतो. कारण माझ्या घरचं काहीच बिघडत नसेल तर मी खुशाल सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करू शकतो. आणि या भरामध्ये आपण काय करतो आहोत, म्हणजे एखादी कुठलीही मागणी करण्यासाठी ज्या वेळेला मोर्चे निघतात त्यावेळेला त्या मोर्चाची मानसिकता ही कशा प्रकारची असते याचा विचार आज फार अस्वस्थ करणार आहे. असं वाटतं
की ज्या वेळेला एक सुसंस्कृत समाज राहत नाही, त्याची एक झुंड बनते, त्यावेळेला आंधळेपणा हा त्या सगळ्या गोष्टीमध्ये कसा येतो हे आपल्या लक्षात येतं. आणि मग हा जो एक आंधळा गतिशील असा एक समाज जो असतो की ज्याला काही कुठली दिशाच नसते, आपण काय करतो आहोत याची, अशा वेळेला ही चांगुलपणाची रुजवण ही आठवण देते की माणसाने कशा प्रकारे सार्वजनिक चारित्र्यही आपलं जपलं पाहिजे. स्वच्छता असेल, आरोग्य असेल, या सगळ्याच बाबतीत मला असं वाटतं की आपण चार चौघांमध्ये वागतो म्हणजे काय करतो. पूर्वीच्या काळी माणसांनी बाहेरच्या समाजात कसं वागावं असे मोठमोठ्या शब्दांमध्ये धडे नाही दिले, पण चार चौघांमध्ये वागताना तुम्ही कसं वागलं पाहिजे याचे धडे मात्र कुटुंबामध्येच मिळत गेले होते, मिळाले पाहिजेत आजही असं वाटतं. की मग तुम्ही रस्त्यावर ज्या वेळेला उतरता त्यावेळेला तुम्ही कसं वाहन चालवता, तुम्ही लोकांशी भांडताना कसं बोलता, कसं वागता. खरं सांगायचं तर तुमचा चांगुलपणा हा तुमच्या व्यक्तिमत्वामधूनच प्रगट होत असतो, तुमच्या दिसण्यातून प्रगट होतो, तुमच्या वावरण्यातून प्रगट होतो, तुमच्या कृतीतून प्रगट होतो आणि तुमच्या भाषेतूनही प्रगट होतो. तेव्हा एक सुसंस्कृत सभ्य भाषा ही आज समाजामध्ये अत्यावश्यक ठरलेली आहे असं मला वाटतं. या भाषेचे धडेसुद्धा माणसांनी जाणीवपूर्वक स्वतःला दिले पाहिजेत, घेतले पाहिजेत की आपण कोणत्या प्रकारे बोलतो, काय बोलतो, कशा प्रकारे इतरांशी संवाद साधतो. आणि या सगळ्यामध्ये दोन गोष्टी आहेत असं मला वाटतं. एक म्हणजे तुम्ही प्रेमाचे बंध माणसांची कसे निर्माण करता, ते तुमच्या कृतीतूनही होतात आणि तुमच्या भाषेतूनही होतात. तेव्हा मराठी भाषेची चिंता करण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण कोणतीही भाषा बोलत असू तरी ती भाषा ही प्रेमाची भाषा, भलेपणाची भाषा, चांगुलपणाची भाषा असली तर मग त्या भाषेतून माणसं निश्चित जोडली जातात, एक होतात. याचा अनुभव जगातली सगळी मोठी माणसं, उत्तम वक्ते यांनी घेतलेला आहे. आणि तसाच अनुभव अगदी साध्या असंस्कृत समजल्या जाणाऱ्या, खरं म्हणजे असंस्कृत नसलेल्या पण छोट्या छोट्या गावांमधल्या किंवा छोटे छोटे व्यवहार करणाऱ्या माणसांच्या मधूनही आपल्याला लक्षात येतं की दोन शब्द चांगले बोलले तर माणसाला किती बरं वाटतं. ज्या वेळेला समाजाची झुंड बनते त्यावेळेला त्या झुंडीला कुठलीही दिशा नसते, विचार नसतो आणि मग ती एक आंधळी झुंड ही चांगुलपणाचा विसर पडलेला एक टोळी अशी बनते. तेव्हा असं वाटतं की सार्वजनिक चारित्र्य, सार्वजनिक चांगुलपणा याचाही विचार माणसांनी करायला हवा आणि त्यासाठी माणसाची कृती आणि माणसाची भाषा या दोन्हीमधलीही सुसंस्कृतता ही आवश्यक आहे. म्हणून आपण काय बोलतो, काय वागतो इथपासून चांगुलपणाचा विचार सुरू होतो असं मला वाटतं. मी ज्या लोकपरंपरांचा उल्लेख सुरुवातीला केला त्या सगळ्या लोकपरंपरांनी ह्याच एका चांगुलपणावर आणि भलेपणावर भर दिलेला आहे. तुम्ही साध्या पूर्वीच्या बायका सांगायच्या एकमेकांना त्या कहाण्या जरी आठवल्या तरी मला असं वाटतं की तीच लोकपरंपरांची शिकवण आहे. साध्या गोष्टींमधून, साध्या कथांमधून, साध्या गाण्यांमधून याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की विष्णूचे पाय चुरणारी लक्ष्मी आहे आणि विष्णू तिला म्हणतो की तुझे हात कडक लागत आहेत. तर ती म्हणते की काय करू, कशाने मऊ होतील. तर तो म्हणतो की पृथ्वी तलावर जा आणि एका गरीब बाईचं बाळंतपण कर, तुझे हात मऊ होतील. एखाद्या संपत शनिवारच्या कहाणीमध्ये सगळेजण शेतावर गेलेले असताना सून घरात एकटी आहे आणि एखादा मुलगा येतो आणि म्हणतो की बाई मला नाऊ घाल, माखू घाल. आणि ती त्याला प्रेमाने नाऊ घालते, माखू घालते, जेवायला देते आणि त्या मुलाचं
त्याला जे मिळालेलं नाही ते त्याला देण्याचा धडपड करते, त्याचं फळ तिला नंतर मिळतं. एखादा जीव द्यायला निघालेला माणूस दारिद्र्याला कंटाळून त्याला रस्त्यात एखादी म्हातारी भेटते आणि म्हणते की अरे मी फार भुकेलेली आहे. तो म्हणतो माझ्याचकडे काही नाही. ती म्हणते असेल गाडग्या मडक्यात, काहीतरी मला दे. तो जीव द्यायला निघालेला माणूस परत फिरतो आणि घरामध्ये बघतो जे गाडग्या मडक्यात आहे ती त्या खायला घालतो आणि ती असते त्याची परीक्षा घेणारी महालक्ष्मी. अशा कथा जेव्हा सांगितल्या जातात त्यावेळेला तुम्हाला चांगुलपणा किती टोकाचा असू शकतो. माणसं स्वतःच्या सगळ्या गोष्टींवर मात करत, उणीवांवर मात करत, अभावांवर मात करत, दुसऱ्यासाठी म्हणून दुसऱ्याचा विचार करत, त्याच्यासाठी म्हणून काही करतात, त्याच्यासाठी म्हणून कृती करतात, त्याच्यासाठी म्हणून धावपळ करतात, स्वतःचे प्राण पाखडतात. एखाद्या अमूर्त अशा कल्पनेसाठी मातृभूमीसारख्या ज्या वेळेला सैनिक स्वतःचे प्राण द्यायला तयार होतात तेव्हा हे सगळं काय आहे तर स्वतःला विसरणं, स्वतःचा स्वार्थ थोडा बाजूला ठेवता येणं आणि दुसऱ्याच्या विषयीच्या प्रेमाने, करुणेने, आस्थेने, आत्मीयतेने, आपुलकीने भरून येणं हे घडत राहील समाजामध्ये तर मला असं वाटतं की चांगुलपणाची रुजवण ही आपण व्यक्तिगत आयुष्यात, कुटुंबात आणि सार्वजनिक आयुष्यातही करू शकू.